आपल्या सोबत आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सर। यवतमाळ जिल्हा तुमचा मूळ जिल्हा आहे, तिथल्या आदिवासी मुली बेपत्ता होण्याचं प्रकरण गाजत आहे आणि भाजपकडूनच गाजत आहे। काय प्रकरण आहे नेमकं आणि कुठपर्यंत आली आहे तपासाची दिशा? राळेगाव तालुक्याच्या प्रकरणाबाबत काल मुख्यमंत्री मोदयांनी यशस्वीकोण आढावा घेतला। यशस्वी मोदयांनी सुद्धा मुख्यमंत्री मोदयांना आढावा दिलेला आहे। मी सुद्धा मुख्यमंत्री मोदयांसोबत बोललो, त्यांना त्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूर्ण लक्ष राळेगाव या प्रकरणावर देऊन असल्यामुळे एका व्यक्तीवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि मजर कुरेशी नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुरू झालेली आहे आणि पोलीस यंत्रणा, पोलीस विभाग युद्ध पातळीवर चौकशी करत आहे। 100% वास्तविकता जी आहे ते समोर येईल एवढं निश्चित। धर्मांतरासारखा काही प्रकार आहे का? कारण की या सगळ्या मुली आहे, या तुम्ही म्हणताय हिंदू मुली आहे आणि जो आरोपी आहे धर्मांतरासारखं काही प्रकरण आहे काही? शंका येऊन राहिली, लव जिहादचा प्रकार असू शकते अशी शंका येऊन राहिली। कारण मजर कुरेशी हा कुख्यात गुंड आहे, त्यामुळे तो भविष्यात सत्य बाहेर येईल, परंतु शंका आहे। या सगळ्या गरीब मुली आहेत, त्यांचे पालक चिंतेत असेल कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात मुली तुमच्या त्या भागातल्या तुम्ही प्रतिनिधी आहात, काय परिस्थिती आहे तिथली आता? नाही, लवकरच त्याच्यावर गुन्हे दाखल होईल। शेवटचा प्रश्न, लव जिहादसारखं प्रकरण वाटतंय, पोलीस त्या दिशेने तपास करताय? हो, त्या दिशेने प्रयत्न करत आहे। लव जिहादचं प्रकरण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलीस विभाग त्या दिशेने प्रयत्न करत आहे। मुख्यमंत्र्यांनी त्याची माहिती घेतली काल? यस, मुख्यमंत्री मोदींनी काल आढावा घेतला। यशस्वींनी सर्व सविस्तर माहिती दिली। मी सुद्धा मुख्यमंत्री मोदींसोबत बोललो आणि पोलीस विभाग पूर्ण लक्ष देऊन आहे आणि मुख्यमंत्री मोदी सुद्धा या विषयावर लक्ष केंद्रित करून आहे। धन्यवाद। यवतमाळचं प्रकरण लव जिहाद सारखं असू शकते, पोलीस त्या दिशेनं तपास करत आहे असं म्हणतात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सर। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।